तुमचीच कोलेश्वरी झाले. पहिलाच फटका 100 रुपयाचा फटका कडून 200 रुपयाचं प्राइस लागू आहे. फटका पाहतोय डी सेंटर कव्हरला डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू गेलाय. धाव संख्या 2 न वाढणाऱ्या धाव संख्या होते 8 धावा येणाऱ्या चेंडूवर. राजन वाकडे आपण स्टेज वरती आहे. या रांजणपडाच्या कुरुक्षेत्रावरती क्रिकेट अलिबागच्या रंगबाज बघायचे. रंगबाज पाहिजे ते पण सिरीज आहे. हो सिरीज आहे ती पण. साखर बघितलास कुठला साखर या भारी सगळे. चेंडू फायनल सामना फार मोठा असतो. परत एकदा मध्ये सातत्य आणि फलंदाजीमध्ये कन्सिस्टन्सी हे सर्व काही त्यांनी मैदानात दाखवलंय. अभूतपूर्व बॅटिंग अभूतपूर्व गोलंदाजी. चांगला फटका मारलाय. चेंडू मिड विकेटला चाललाय. फिल्डिंग अतिशय चांगली होते झिराड संघाची. चेंडू तत्परतेनं गोलंदाजाच्या हातात येतोय. नंबरचं प्राइज आहे गंदीचे दामोदर काळे त्यांच्याकडून. ते मिर्झापूर ना ते कुठचा बोललो करू. चांगल्या प्रकारे सुरू होते अजिंक्य दानाची. अतिशय सुरेख टॉप चेंडू टाकलाय. फलंदाजाची परीक्षा पाहणारा चेंडू चेंडू ओव्हर टप्प्याचा जोरात प्रहार केलाय. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. काय केलं त्यांनी होतं लगेच चालू यांचा आणि त्याने ऐकलं पण नाही पण वाजवला. हा चेंडू मात्र मिस केलाय. मिस शॉट होतोय. चेंडू चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूवर अडवते चेंडू. एक धाव सहज प्राप्त होते स्वप्नीलला. आत्ता मारील तर आत्ता नाही तर कधी नाही. वाईटचा इशारा येतोय. आणि काय शेटची नाटकं ऐकावी लागतील. खोदलाय फटका याला पलीकडं चेंडूवरती. नावसिंग 28 महेश गोळकडून 50 रुपये. मंथनचा षटक सुरू झालाय. फलंदाजाचा धडाका पाहायला मिळतोय आपल्याला. नेमकं काय आहे ते स्वयंसेवकांनी जरूर सांगावं. नयन घर त्यांच्याकडून नयन शेट म्हटलं पाहिजे. कारण जे पैसे खर्च करतात ते बरेचसे शेट असतात. 33 धावा मारले आणि चावा घेतला भारी. आउट आहे. एवढा मोठा आवाज घनघोर आणि कारागीर अरे खरं नको वाजव रे बाळा थंड घेणार. वाजला नाही तर आवाज. फलंदाज तयार आहे. शॉर्ट बॉल चेंडूवरती हुक केलाय. चेंडू चाललाय बाहेर. आणि अविश्वसनीय झकास बॅटिंग. परत एकदा फटका मारलाय फिल्डरच्या थेट हातामध्ये. अभिषेक नाईकच्या हातात आणि फलंदाज पार. 39 सेमीफायनलचा हा थरार. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा बाकफुटवरती जाऊन चेंडूला पुल करतोय. क्षेत्ररक्षण चांगल्या रीतीने होतंय. धाव फलकावरती 1 धाव वाढते. स्ट्राईक राईट आर्म राऊंड द विकेट. सूरजचा हा चेंडू बिहाइंड द विकेट स्क्वेअर लेग बॅक म्हणजेच डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. धाव फलकावरती पाडा ब संघाचा हा सूरज. सूरजचा चेंडू हवेमध्ये आहे. खाली क्षेत्रामध्ये चेंडू मिड ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण होत आहे. मित्रांनो सुद्धा सुंदररित्या होताना दिसतोय सूरज. आबूचा यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण चांगल्या रीतीने होत आहे. फेक चांगली होते. एकच धावावर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या एका नियंत्रण आहे. सर्व काही पाहायला मिळतंय. सूरजचा पुढील चेंडू म्हणतात फटका. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने पुन्हा एकदा चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण होत आहे. राईट आर्म राऊंड विकेट. अभिषेकचा आसमानी फटका. चेंडू मिड विकेट सीमा पार. ते धक्का हे छक्का. साठी यायचंय. रोहनचा पहिला चेंडू. फलंदाज वेस्ट इंडियन क्रिकेट संघाचा पाहतो रोहनचा हा चेंडू शॉर्ट ऑफ लेग
डिक्लेअर क्षेत्रामध्ये धाव फलकावरती धावसंख्या गरजेचं आहे. 10 चेंडूंमध्ये रोहन सचिन नाईकचा स्टेट ड्राइव फटका स्टँड अँड डिलिव्हर सीमा फार षटकार. माता सुद्धा मैदानावरती या क्रिकेट खेळाचा आनंद लुटताय. सचिन नाईक ब्रँडेड फटका चेंडू सीमा फार षटकार. आपण पाहतोय गरज असते 18-19व्या वर्षीमध्ये पाहतोय चेंडू once again सचिन नाईक ऑन द फायर. मात्र once again शॉट चेंडू लॉंग ऑन सीमा पार षटकार. गोलंदाजीसाठी गोलंदाज दीपक. दीपकचा पहिला चेंडू सिली पॉइंटच्या दिशेने धाव मात्र एक ठेवला असतं तर सामना नक्कीच रंगतदार झाला असता. सचिन मात्रेचा हा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने प्रथमेश वाकडे चांगलं योगदान देतो क्षेत्ररक्षणामध्ये. धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे ती अडखा थर आपण पाहतोय. दीपक पुन्हा एकदा राईट पूर्ण विकेट. अभिषेक नाईक चेंडू विकेट वरतीच आहे आणि दुसरी हे काही सेकंदाच आपल्याला स्पष्ट होणार आहे. सचिन मात्रेचा हा चेंडू डिक्लेअर क्षेत्रामध्ये विजय